किल्ले रायगडवरती पारंपरिक राहणारा धनगर समाजाला आर्किओलॉजी डिपार्टमेंटने नोटिसा बजावल्या आहेत आणि त्यांची घरं खाली करायला सांगितली आहेत। घरं म्हणजे काय तर त्यांच्या झोपड्या आहेत, दगडी मातीच्या बनवलेली 4 भिंती आणि त्यावरती मेन कापड। आणि ती जी लोक आहेत ही या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने म्हणजे जवळजवळ 7व्या पिढीने या ठिकाणी रायगड येणारे पर्यटक असतील, इतिहास अभ्यासक असतील, यांना दूध नंतर पाणी देऊन त्यांना या ठिकाणी माहिती देणारी माणसं आहेत। मात्र आज ते बेघर होणार आहेत। आपल्या तिथल्या ज्या महिला आहेत त्या आहेत। ताई, काय सांगशील, तुमची कितवी पिढी या ठिकाणी चालू आहे आणि अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्यात, काय वाटतंय? आमची इथे 7वी पिढी चालू आहे। अतिक्रमण म्हणजे आमचं अतिक्रमण नाहीयेच आणि काही साधी घरं आहेत आमची आणि आमचे पूर्वज येऊन इथे राहिलेले आहेत पहिल्यापासून। 7वी पिढी आहे इथे आमची। काय नोटीस बजावलेली आहे तुम्हाला? नोटीस अशी आहे की या गडावरून खाली उतरायचं। खाली उतरून काय करायचं याबद्दल तेव्हा खुलासा केलेला आहे? काही नाही नाही सांगितलं? नाही, काही नाही सांगितलेलं। ताई, तू इथे किती वर्षापासून राहतेस या ठिकाणी? तू राहतेस काय साधारणतः इथली अवस्था आहे? तुमची घरं कशी आहेत? कुठं कुठं घरं आहेत? आमची अर्धी बाजारपेठच्या पाठीमागे घर आहेत, अर्धी समाधीला आहेत। आणि कसं आम्ही म्हणजे मेन कापड आणि मातीच्या भिंती आमचे आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही दिवस काढतो 7वी पिढीपासून। हिरकणीच्या वंशजर आम्ही। आता ही नोटीस तुला दिली, ती वाचण्यासारखी आहे? कोणत्या भाषेतली नोटीस आहे? इंग्लिश आहे, ते आम्हाला काय वाचायला येते? आम्ही मराठी माणसं, आम्हाला काय वाचायला बिचायला नाही समजत नाही आणि समजत? त्यांनी ते इंग्लिश दिले। हां, आता भविष्यात पुढं काय जाणार? पोरं शिकतात कुठं, कसं काय? आमची असं म्हणणे, आम्ही गडावरतीच राहावं। आमची हिरकणी म्हणजे कशी पूर्वीपासून राहिलो ना आम्ही गडावरती, तर आमची मुलं पण खाली राहायला मागत नाहीत। ती बोलतात, मम्मी आपण रॉकेलच्या बत्तीवरती पण आपण दिवस काढू। हे बघा, आमची मुलं पण इथे उभी आहेत। आपण जर का या ठिकाणी पाहिलं तर इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही रॉकेलच्या बत्तीवर राहू, पण आम्हाला इथेच राहायचं आहे। शासन मात्र त्यांना इथून हलवण्याचा प्रयत्न करत आहे। आता ह्यातनं मध्यस्थी मार्ग कसा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।